बातमी सोलापुरात आहे। उजनी धरणातनं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या उजव्या कालव्याला काल रात्री 1 वाजता भगदाड पडलंय। त्यानंतर कालव्यातील लाखो लिटर पाणी हे वाया जातंय। 1 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारचं भगदाड उजनीच्या कालव्याला पडलेलं होतं। त्यावेळी देखील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। आता परत उजनीच्या कालव्याला भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शेतकऱ्यांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। यामध्ये अधिकाऱ्यांनी निकृष्ट पद्धतीचे रबर कालव्याला लावल्यामुळे वारंवार कालवा फुटत असल्याचा आरोप आता स्थानिकांकडून केला जातोय। संगम येथील उजनी उजवा कालवा 8 नोव्हेंबर 2023 रोजी याच ठिकाणी फुटला होता आणि आम्ही अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तात्काळ पाणी बंद करून त्याची नवीन लबर टाकून परत प्रवाह चालू केला होता आणि परत आज याच ठिकाणी रात्री 1 वाजता हा कालवा फुटलेला आहे। तरी मी पालकमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की वारंवार याच ठिकाणी ही लबर का तुटली जात आहे, तर याची तात्काळ आपण चौकशी करण्यात यावी। या लबरा पाटबंधारे खात्याचे अधिकारी कुठून आणत आहेत आणि याचा मलिदा हे अधिकारी खात आहेत। संकेत कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी संकेत, गेल्या वर्षभरातली ही दुसरी घटना आहे उजव्या कालव्याला भगदाड पडण्याची। यानंतर आता काही कारवाई केली जाते का? सध्या उजवा कालव्याचं जे भगदाड पडलेले जो कालवा फुटलेला आहे तो बंद करण्याची प्रक्रिया खरं तर पाटबंधारे विभागाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र ही अशा घटना परत वारंवार घडू नये त्यासाठी खरं तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे। उजनीचा जो उजव्या कालव्याची जी पाईपलाईन आहे ती पूर्णपणे पॅक करण्याची गरज आहे। त्यासाठी विशेष पद्धतीचे रबर हे लावले जाते। तांत्रिकदृष्ट्या ते रबर उच्च क्वालिटीचे असावे असं म्हटलं जातं। मात्र हे कुठल्या पद्धतीचं रबर लावलंय असा प्रश्न आता खरं तर स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळं उजनी पाटबंधारे विभागाने आता उजनी कालवा जो आहे तो उजनी कालवा हा दुरुस्त करून येथील जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना सुरळीत पोहोचावे, कालवा फुटून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठीची खबरदारी घेण्याची खरं तर दक्षता आता त्यांच्यावर येऊन ठेपली आहे। आज मात्र पाणी वाया जात असल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचं, माळशिरस तालुक्यातील संगम येथील आसपासच्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यामधून झालेलं दिसून येतंय ऋतुजा। निश्चित, आणि त्यामुळे पाण्याची नासाडी होतेच आहे, त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका सहन करावा लागतो। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।